काँग्रेस नेत्यांबाबत ओबीसी नेत्यांनी केलेली विधानं गैरसमजुतीतून होती असं विश्वजित कदम आणि विशाल पाटलांच्या बोलण्याचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण ओबीसी नेते संजय मेंढे यांनी दिलेलं आहे। तर सांगलीतील मेळाव्यामध्ये ओबीसी नेत्यांनी काँग्रेसवर आरोप केलेले होते आणि मुख्य म्हणजे विश्वजित कदम आणि तिथले जे खासदार आहे सांगलीचे विशाल पाटील यांच्याविषयी जे काही बोललेले होते ओबीसीचे नेते त्यावरून आता स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। काँग्रेस नेत्यांबाबत ओबीसी नेत्यांनी केलेली विधानं ही गैरसमजुतीतून होती असं ओबीसी नेते संजय मेंढे यांनी स्पष्टीकरण दिलंय। तर सांगलीमधील मेळाव्यामध्ये ओबीसी नेत्यांनी काँग्रेसवर आरोप केल्याचं पाहायला मिळालं होतं, त्यावरून आता ओबीसी नेते संजय मेंढे यांनी स्पष्टीकरण दिलं। गैरसमजात झालेला हा प्रकार आहे। आमच्या नेत्यांचं म्हणणं असं होतं, ओबीसीचा मेळावा तुम्ही घ्या, जरूर घ्या, पण ओबीसीचा मेळावा घेत असताना ही कुठं काय करायला पाहिजे आपल्याला, तर आपल्याला ही शासनाला जाग आणायची आहे आणि शासनाला जाग आणायच्या दृष्टीने जर घ्यायचं असेल तर तुम्ही मुंबईमध्ये मोठा मेळावा घ्या, त्याची लागणारी सर्वतोपरी मदत आम्ही हे करू। हे सांगत नाहीत लोक। त्यांनी नुसतं इथं घेऊ नका म्हणून सांगितलं। इथं का घेऊ नका, तर आपल्याला इथं सांगलीत मेळावा घेण्याचं, तुम्ही मुंबईमध्ये जर मेळावा मोठा घेतला तर आपल्याला शासनाला जाग आणायची आणि तुमच्या तिथं आवाज बनला जाईल, अशा पद्धतीचं सांगणं होतं त्यांचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।